नमस्कार, मी स्वप्नाली। आज आपण चिकन सुक्क अगदी झटपट कसं बनवायचं ते पाहणार आहोत। त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई गरम झाली की यामध्ये अर्धा कप तेल घालून घ्यायचं। तेल कडकडीत गरम झालं की यामध्ये एक मसाला फूल, एक दालचिनीचा तुकडा, 2 तमालपत्र, एक मोठी वेलची, 4 ते 5 लवंगा आणि 4 ते 5 मिरी यामध्ये घालून घ्यायचा। याचा संपूर्ण फ्लेवर तेलामध्ये उतरेल एवढा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आता यामध्ये 1 कप बारीक चिरलेला कांदा घालून घेऊयात। हा कांदा आपल्याला तेलामध्ये रंग बदलेल इथपर्यंत भाजून घ्यायचा आहे। या कांद्याचा संपूर्ण कच्चापणा जाईल इथपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। तुम्ही बघा कांद्याचा छान असा रंग बदललेला आहे। आता यामध्ये बाकीचे मसाले ॲड करून घेऊयात। इथे मी कांदा भाजून आले, लसूण, कोथिंबीर आणि टोमॅटो भाजून घेतले होते, त्याची पेस्ट बनवली होती। ही पेस्ट यामध्ये घालून घेतलेली आहे। आता ही पेस्ट आपल्याला तेल सुटेल इथपर्यंत भाजून घ्यायची आहे। मसाला तेलामध्ये पटकन भाजला जावा यासाठी आपण यावरती झाकण ठेवणार आहोत। झाकण ठेवल्यामुळे मसाला पटकन भाजला जातो, मसाल्यातून सर्व तेल बाहेर येतं। तुम्ही बघा मसाला छान असा भाजला गेलेला आहे। आता आपण यामध्ये बाकीचे मसाले ॲड करून घेऊयात। तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त प्रमाणामध्ये टाकलं तरी चालेल। इथे मी 1 चमचा कांदा लसूण मसाला वापरलेला आहे, चवीनुसार मीठ, 1 छोटा चमचा हळद, 1 चमचा धनेपूड। हे सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये पुन्हा एकदा खरपूस भाजून घ्यायचे आहेत। हे मसाले भाजताना गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे, मंद गॅसवरती आपण हा मसाला भाजून घेणार आहोत। या मसाल्यालाही छान तेल सुटेल इथपर्यंत आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे। अगदी थोड्या वेळातच मसाला छान असा भाजला जातो आणि याला तेलही छान असं सुटलं जातं। तुम्ही बघा मसाला आपला छान असा भाजला गेलेला आहे। आता आपण यामध्ये स्वच्छ धुतलेलं चिकन घालून घेऊयात। हे अर्धा किलो चिकन आहे, म्हणजेच 500 ग्रॅम चिकन आहे। हे चिकन मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे। आता हा मसाला आपल्याला संपूर्ण चिकनला एकसारखा लावून घ्यायचा आहे। अगदी झटपट असा हा मसाला आपण लावून घेणार आहोत। हा मसाला एकसारखा मिक्स झाला, चिकनच्या प्रत्येक पीसला हा मसाला छान असा लागला गेला की यावरती आपण झाकण ठेवून हा मसाला शिजवून घेणार आहोत। यामध्ये आपण पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आहोत। चिकनला स्वतःचं पाणी भरपूर प्रमाणात सुटलं जातं। आता यावरती पुदिन्याची पाने टाकून घेऊयात आणि यावर झाकण ठेवून देऊयात। अगदी थोडा वेळ हे चिकन शिजलं जातं। हे चिकन सतत मधून अधून आपल्याला हलवत राहायचं आहे। सतत हलवल्यानंतर चिकन एकसारखं शिजलं जातं। आता आपण पाहूया चिकन आपलं शिजलं आहे का। तुम्ही बघा याला तेल छान असं सुटलं गेलेलं आहे आणि याचा सुगंधही छान येत आहे। आपलं चिकन छान असं शिजलं गेलेलं आहे। आता आपण एकदा संपूर्ण मसाला एकसारखा मिक्स करून घेऊयात। चिकनचे पीस हाडापासून वेगळे झाले तर समजायचं चिकन आपलं छान असं शिजलं गेलेलं आहे। आता हे चिकन खाण्यासाठी अगदीच तयार झालेलं आहे। गॅस बंद करूयात। हे तयार झालेलं चिकन सुक्क तुम्ही भाकरी, बाजरीची भाकरी, चपाती, पुरी, रोटी बरोबर खाल्लं तर चवीला खूपच छान लागतं। अशी ही रेसिपी आहे। अगदी झटपट होणारी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।